नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्रात 3 प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. पहिला प्रश्न, अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की तो घातपात होता? दुसरा प्रश्न, अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई का केली? आणि तिसरा प्रश्न, दोनही राष्ट्रवादी काँग्रेस या आता एकत्र येणार का? अजित पवार यांच्या मृत्यूला 10 दिवस उलटलेत आणि या 3 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने यातला एक प्रश्न सगळ्यात जास्त कळीचा आहे आणि तो आहे पहिला प्रश्न, अजित पवारांच्या विमानाचं नेमकं काय झालं? या विमान अपघाताबद्दल काही प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे आणि त्यातून तांत्रिक बिघाड आणि पायलटचा चुकलेला अंदाज या 2 शक्यता व्यक्त केल्या गेल्यात. पण त्या अहवालानं नेत्यांचं समाधान झालेलं दिसत नाहीये. कर्णाज दादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का अशी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक शंका उपस्थित केली गेली. शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांनी, बजरंग सोनावणेंनी ही शंका उपस्थित केली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आणि पवार कुटुंबीय रोहित पवार यांनी सुद्धा 9 तारखेनंतर बोलू असं म्हणत या अपघाताबाबत आपल्या मनामध्ये प्रश्न आहेत असे थेट संकेत दिले. खरं तर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या दिवशीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. पण शरद पवार यांनी तातडीनं माध्यमांसमोर येऊन हा अपघातच होता हे स्पष्ट केलं. त्यानंतरही गेल्या 8 दिवसात शरद पवार किमान 2 वेळेला माध्यमांसमोर आले. या दोन्ही वेळच्या संवादादरम्यान एकदा सुद्धा शरद पवार यांनी विमान अपघाताबाबत कोणतीही शंका उपस्थित केली नाही. तरीही शरद पवार यांच्याच पक्षातले नेते, पवार कुटुंबातले सदस्य या अपघाताबाबत शंका उपस्थित करत असतील तर मग शरद पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे त्यांच्याच नेत्यांसाठी पुरेसं होतं की नाही हा सवाल आहे. फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच नेते प्रश्न विचारत नाहीयेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही अपघाताबाबत सवाल करतायत. शरद पवारांना गुरु मानणारे संजय राऊतही अपघाताबाबत प्रश्न विचारतायत. मग प्रश्न असा आहे की शरद पवारांनी अपघाताच्या दिवशी दिलेलं स्पष्टीकरण हे खरं होतं की फक्त त्यावेळची परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठीचा खबरदारीचा उपाय होता? खरं जर ते स्पष्टीकरण खरं असेल तर किमान शरद पवारच्या पक्षातील नेत्यांनी तरी बॉम्ब सारख्या शंका उपस्थित करायला नको होत्या. पण जर तो फक्त खबरदारीचा उपाय होता तर मग त्यांच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या शंका गंभीर आहेत. सुनेत्राताईंचा शपथविधी लवकर का झाला आणि राष्ट्रवादीचं विलीनीकरण केव्हा होणार या 2 प्रश्नांची उत्तरं उशिरा मिळाली हरकत नाहीये. पण अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळायला हवीत. अजितदादांच्या विमानाचा घातपात झाला का? अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? अजितदादांचं विमान जमिनीला टेकण्याआधीच त्यात स्फोट झाला होता का? हे सवाल उपस्थित केलेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी. अजित पवारांच्या विमान अपघाताची प्राथमिक माहिती नुकतीच समोर आली आहे. पण खासदारांनी केलेल्या आरोपांमुळे विमान अपघाताबद्दलचं गूढ संपलेलं नाही हे स्पष्ट आहे. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले. कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? तिच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केलेली शंका छगन भुजबळ यांनी मात्र निकालीच काढली. काय हे लोक सगळे निवडून आले लोक आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? मला असं वाटतं की त्याच्यावर काहीच न बोललेलं बरं. बजरंग सोनावणेंनी बॉम्बची शक्यता व्यक्त करण्याच्या 24 तास अगोदर आमदार रोहित पवार यांनीही विमान अपघाताबाबत आपण 9 तारखेनंतर बोलू असं म्हटलं होतं. काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. खासदार संजय राऊत यांनीही घातपाताच्या शक्यतेला दुजोराच दिलाय. ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआडवी, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही. पण या अपघाताबद्दल समोर आलेली माहिती आणि नेत्यांनी उपस्थित केलेले सवाल
यामुळे अनेकांच्या मनात दादांचा अपघात झाला की घातपात हा सवाल कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे. वैशालीताई, नमस्कार. मला वाटते आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. पत्रकार उमेश घोंगडे आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत. उमेश सर, नमस्कार. आणि माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्यासोबत आहेत. वंजारी सर, नमस्कार. वंजारी सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? फार कमी आवाज येतोय. बर, मी टेक्निकल टीमला सांगते की ते दुरुस्त करून घ्या. तोपर्यंत उमेश घोंगडे स्टुडिओचा आवाज जास्त येतोय. बर, मी सांगते करून घ्यायला आणि थोड्या वेळात येते तुमच्याकडे. तोपर्यंत उमेश सर, तुमच्याकडे यावं लागेल मला. उमेश सर, मला एक सांगा की खरं तर शरद पवार यांनी अपघाताच्या पहिल्या दिवशी असं म्हटलं होतं की यामध्ये कोणताही घातपात नाही. अर्थात त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती आणि शरद पवारांनी हे म्हणणं यामुळे सगळी परिस्थिती शांत राहील याची खात्री सुद्धा झाली होती. पण शरद पवार यांनी हे म्हटल्यानंतर आणि त्यानंतरच्या 10 दिवसात त्यांनी कुठलीही शंका उपस्थित केलेली नसताना आज त्यांच्याच पक्षाचे खासदार इतक्या गंभीर शंका उपस्थित करत असतील, विमानात बॉम्ब होता का असं विचारत असतील, तर ती फक्त शंका म्हणायची की इतर आमदार जे प्रश्न उपस्थित करतात त्या प्रश्नांच्या तुलनेमध्ये हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न म्हणायचा? कविताजी, मला असं वाटतं की गेल्या 10 दिवसापासून या विषयावरती ज्या पद्धतीनं शंका घेतल्या जात आहेत तशी शंका ही मला वाटतं बजरंग सोनवणे यांनी घेतलेली असावी. अर्थात त्यांनी त्या संदर्भात दिलेली जी माहिती आहे ती फार गंभीर आहे. ते असं म्हणतात की बॉम्ब होता का, बॉम्ब स्फोट झाला का, अर्थात त्यांनी ही शंका व्यक्त केलेली आहे. पण या संदर्भातले, या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत ते हा अपघात कसा झाला असावा यापूर्वीचे विमान अपघाताचे दाखले देत हा अपघात कसा झाला असावा याचे तांत्रिक विश्लेषण आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलेलं आहे. खरं तर या सगळ्यांची जी उत्तरं आहेत, आता तुम्ही रोहित पवारांच्या संदर्भानं बोललात किंवा इतर आमदारांच्या शंका आहेत किंवा बजरंग सोनवणे बोलले असं आपण म्हटलं, तरी सुद्धा या सगळ्याची जी उत्तरं आहेत ती ब्लॅक बॉक्सचं जे काही विश्लेषण असेल, त्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या विश्लेषणामधनं जी खरी कारणं आहेत ते निश्चितपणे पुढे येतील. आणि मग या सगळ्या ज्या शंका आहेत, या सगळ्या आमदारांना, खासदारांना किंवा जवळच्या सगळ्याच आपल्या लोकांना ज्या शंका वाटतात त्याची उत्तरं त्या ब्लॅक बॉक्सचं जे विश्लेषण होईल त्याच्यामधनं मिळतील असं मला वाटतं. आणि बजरंग सोनवणेंनी आता आज जो काही आरोप केलाय किंवा जी शंका व्यक्त केलेली आहे, तर अनेकांच्या मनात बजरंग सोनवणे या पद्धतीनं बोलले, पण अनेकांच्या मनात या संदर्भात वेगवेगळ्या शंका आहेत. मला असं वाटतं की आपण ब्लॅक बॉक्स विश्लेषण होईपर्यंत, त्याचा जो अहवाल आहे तो येईपर्यंत खरं तर थांबायला हवं. अदरवाईज काय की प्रत्येक जण प्रत्येकाच्या दृष्टीने ही घटना अत्यंत वाईट होती. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या अपघातानंतर अजित पवारांच्या जाण्यानं हळहळलेला आहे. बरोबर. पण म्हणून मग रोज एक शंका व्यक्त नवीन केली, थिअरी रोज काढायची का आणि मग त्याच्यावरच सवाल करायचे का? हा सवाल फक्त असं आहे की त्या प्रश्नांकडे दुर्लक्षही करता येत नाही. म्हणजे अगदीच त्या शक्यता सगळ्या काही खऱ्या असतील असं नाही, पण अगदीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करता यावं इतक्याही ते तथ्यहीन दिसत नाहीत, हाही सवाल आहे. वैशालीताई, तुमच्या पक्षाचे नेते, शरद पवार यांच्या पक्षाचे नेते हे सगळेजण रोज वेगवेगळ्या शंका उपस्थित करतात. काय तुमचं म्हणणं आहे? तथ्य आहे याच्यामध्ये? कसं आहे, हे महाराष्ट्राचे नेते होते आणि प्रत्येकाच्या हृदयात बसलेले नेते होते. त्याच्यामुळे आपल्या नेत्याच्या अशा पद्धतीनं अचानक जाणं हे कोणालाच मान्य नाहीये किंवा अजून कोणाचा विश्वास बसत नाही. त्याच्यामुळे एक भावनिक आणि शिवाय तांत्रिक जे मुद्दे पुढे येत आहेत, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला असं वाटतंय की सुरुवात कुठून झाली तर डीजीसीएने जी माहिती माझ्या माहितीप्रमाणे मीडियाला दिली आणि 6 पॅसेंजर होते इथपासून याला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे लोकांना शंका निर्माण करायला किंवा लोकांच्या मनात शंका निर्माण व्हायला जागा निर्माण झाली आणि त्याच्यामुळे सातत्यानं हे होत. दुसरं आपण जर बघितलं की दादा अशी व्यक्ती आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं किंवा चुकीच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या वेळेचं भान असेल, हे इतकं परफेक्ट आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक
चटका लावणारी ही गोष्ट आहे की दादांच्या बाबतीत असं घडूच शकत नाही. दुसरे जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत की बाबा आता डीजीसीएनी पण एक समिती नेमलेली आहे आणि आजच माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वाचण्यात आलं की दादा देवगिरीपासून निघाल्यापासून तर मुंबई एअरपोर्टमध्ये विमानामध्ये चढेपर्यंत जर सगळे सीसीटीव्हीचे फुटेज मीडियाच्या माध्यमातून लोकांना बघितले तर कदाचित लोकांची मानसिकता वेगळ्या पद्धतीची होईल. बरोबर. पण एखादी गोष्ट जास्त लपवत राहिलं तर शंका जास्त निर्माण होतात आणि त्या पद्धतीनं मी तर असं म्हणेन फक्त दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाही पण आज प्रचाराच्या निमित्तानं जेव्हा आम्ही खाली फिरतोय आणि जनतेच फिरतोय जनतेच्या मनात सुद्धा हा संभ्रम आहे. फक्त आता जनतेचं कसं असतं पुढे येऊन बोलत नाही पण खाली ग्राउंडवर चर्चा करतायत. त्याच्यामुळे या चौकशी अहवाल शिवाय ब्लॅक बॉक्सचं जे डिकोडिंग आहे या सगळ्या गोष्टी जोपर्यंत लोकांच्या समोर येत नाहीत तोपर्यंत ह्या चर्चा होत राहणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि बरोबर आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे की लोकांच्या मना म्हणजे अगदी सोशल मीडियावरच्या लोकांच्या पोस्ट जरी बघितल्या तरीही शंका वारंवार उपस्थित होते. धनराज सर, आता प्रश्न असा आहे की डीजीसीए याची चौकशी करेल, इतर ज्या यंत्रणा त्याच्या चौकशीसाठी लावलेल्या आहेत त्याही करतील, प्राथमिक अहवाल आलेला आहे ब्लॅक बॉक्सचा हे. पण जो एक प्रश्न आहे जो सातत्याने आता वैशालीताईंनी सुद्धा मांडला तो, आणि मागची चर्चा जेव्हा या विषयावर झाली होती तेव्हाही तो आला होता की मुळात हा अपघात झाल्यानंतर त्या अपघातातल्या मृतदेहांची अवस्था इतकी वाईट होती की ते ओळखताना सुद्धा अडचण येत होती. म्हणजे दादांच्या बाबतीतच हे सांगितलं जातं की त्यांच्या हातामध्ये असलेल्या घड्याळावरून ते ओळखलं गेलं. त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मग त्या व्यक्ती नेमक्या त्याच होत्या का. आता याच्यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करायला अनेक केले जाऊ शकतात, पण याच्यातलं एक सगळं उत्तर काय येऊ शकतं की ते सीसीटीव्ही फुटेज समोर यावेत, म्हणजे एकदा कळेल की दादा विमानतळावर आले होते, विमानात बसले होते. ती सीसीटीव्ही फुटेज समोर काय येत नाही, तपासाचा भाग म्हणून ती आणता येत नाहीत की लोकांच्या शंकांचं निरसन सहज होऊ शकतं तरी ते आणण्यामध्ये समोर आणण्यात टाळाटाळ केली जाते. अजितदादा पवार यांचा जो अपघात आहे तो इतका आकस्मिक आणि दुर्दैवी आहे की ज्या शंका आज आपण चर्चा करतोय तुझ्या चॅनलवर डॉक्टर कविता, त्या अगदी रास्त आहे. आणि अशा प्रत्येक घटनांमध्ये जागतिक स्तरावर जरी बघितलं तरी अशा शंका या उपस्थित होतातच, अपरिहार्यपणे उपस्थित होतात. आता इथे प्रश्न आहे, डीजीसीए याची चौकशी करत आहे. डीजीसीए काय आहे, ही एक विशिष्ट घटनात्मक बॉडी आहे. आता जो कोणी चौकशी करत असेल तो सगळ्यात पहिला हे बघेल की आम्ही कसे सेफ राहू. जे डीजीसीए ची चौकशी ही निस्पृह त्या दृष्टीनं होईलच असं निशंकपणे आज तरी सांगता येत नाही. राहिला प्रश्न, दोन मुद्दे जे तू तुझ्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट मांडले ते असे आहे की पायलटची टेक्निकल मिस्टेक आणि काय एक्सप्लोजिव्ह किंवा बॉम्ब तिकडे होता का, ज्या शंकेला धरून तू ते बोलली ते बरोबर आहे. आता आपण पायलटची मिस्टेक हा मुद्दा घेऊया. जर पायलटची मिस्टेक असेल तर सोशल मीडियावर या बाबतीत काही क्लिप अशाही आहे की संपूर्ण कॉकपिट हे हॅक करण्यात आलं. ते हॅकिंग कुठून झालं, कोणी केलं काही माहिती नाही. आणि त्या हॅकिंग नंतर असं होतं की जसं महाभारतामध्ये आपण लक्षग्रह आणि मयसभा हे संदर्भ येतात की पाण्याच्या ठिकाणी अग्नी दिसतो, अग्नीच्या ठिकाणी वारा दिसतो, रस्त्याच्या ठिकाणी खड्डे आहेत, खाई आहे, त्या ठिकाणी पर्वत दिसतात, असा जो एक भास निर्माण केला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये धावपट्टीच्या जागी सेत दिसेल, कुठं खोल दरी असेल त्या जागी धावपट्टी दिसेल, सपाट जागा दिसेल. तर ह्या टेक्निकल मिस्टेक ज्या परिस्थितीमध्ये पायलट कडून घडल्या त्या परिस्थितीचं निराकरण निस्पृहपणे होणं आवश्यक आहे. दुसरा राहिला प्रश्न की एक्सप्लोजिव्ह, जर एक्सप्लोजिव्ह नसते, एक्सप्लोजिव्ह नाही असं म्हणा, तर काही प्रश्न त्या अनुषंगाने अधोरेखित होतात की विमानाच्या भागाची ते एक हार्ड आणि प्रखर तापमान आणि हवेमध्ये टिकणारं मेटल असतं, त्याची इतकी राख रांगोळी का होते. आणि प्रेत सुद्धा एवढी जळालेल्या अवस्थेत मिळतात की त्यांची ओळख सुद्धा पटणं कठीण व्हावं. तेव्हा हाही एक मुद्दा आहे. या दोन अनुषंगाने जर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये निस्पृह चौकशी होणार असेल तर मला वाटतं जशी अगदी सुरुवातीला ममता बॅनर्जी मॅडमचे ज्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी याच्यामध्ये डिमांड केली होती स्पेसिफिकली की सुप्रीम कोर्टाचे सिटिंग जज यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी झाली पाहिजे. कारण हे जे घातपात आहे हे एक नाहीये,
असे अनेक हेलिकॉप्टरचे आणि विमानाचे झालेले घातपात आहे, त्याच्यामध्ये आपण खूप महामहीन लोकांना गमावलेलं आहे. आणि महाराष्ट्रापुरतं झालं तर मी एक टेम्पलेट करून पाठवलं होतं की रयतेचा छावा गेला. आता इतकं मोठं हे कारस्थान असताना याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे सत्य हे वदित करणारी अशी चौकशी व्हावी एवढीच महाराष्ट्राच्या आणि या रयतेच्या जनतेची अपेक्षा आणि ती पूर्ण व्हायला हवी. उमेश सर, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आणि मलाही कधी कधी अशी शंका येते की जे विमान कलंट आहे त्याचं जे सीसीटीव्ही फुटेज आलं ते एका ग्रामपंचायतीचं, गजूबावी नावाची ग्रामपंचायत आहे तिथे बाजूला, त्या ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेज मधनं आलं. पण ज्या विमानतळावर हे विमान कोसळतंय त्या विमानतळाचं काहीच सीसीटीव्ही फुटेज नसणार आहे का? ज्या विमानतळावरून या विमानानं उड्डाण घेतलं तेव्हाचं काहीच सीसीटीव्ही फुटेज नसणार आहे का? जर ते होतं तर ते दाखवण्याचे प्रयत्न का होत नाहीयेत? की ते न दाखवून काही लपवण्याचा प्रयत्न होतोय अशी जी शंका लोकांच्या मनामध्ये आहे त्याला खतपाणी घातलं जाते. कविताजी अगदी खरं आहे. ज्या पद्धतीनं आता हे दोन वक्ते बोलले, त्यांनी जी भूमिका मांडली तशीच खरं माझी पण भूमिका आहे पत्रकार म्हणून, बातमीदार म्हणून, की खरोखरच अशा इतक्या शंका जर उपस्थित होत असतील तर निश्चितपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हटला तसं सीसीटीव्ही असेल, जे जे शक्य आहे, जी जी साधनं आहेत त्या माध्यमातून या सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे. कारण अजित पवारांसारखा खूप मोठा नेता, महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप मोठी हानी झालेली आहे. आणि मग खरोखरच असं काही शंका प्रत्येकाच्या मनात येत असेल असं म्हणण्यापेक्षा अनेक शंका उपस्थित ऑलरेडी झालेल्या आहेत आणि रोजच्या बोलण्यातनं नव्या अनेक गोष्टी समोर शंकेच्या पातळीवरती येत आहेत. तर या सगळ्या गोष्टीची निश्चितपणे शक्य त्या एजन्सीजनी, आता आपण म्हटलं तसं की केवळ DGCA चौकशी करून भागेल का, तर आणखी यंत्रणा असतील तर त्यांनी चौकशी करावी. ब्लॅक बॉक्सचा अहवाल तो पण समोर येईलच. निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे. का तर ज्या पद्धतीची एकूण आत्ताचं वातावरण आहे तर अगदी ज्याला आपण म्हणू निष्पक्षपणे चौकशी झालीच पाहिजे. आणि खरोखरच काय झालं, वस्तुस्थिती काय, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या समोर ती यायला पाहिजे. बरं, वैशालीताई, अजितदादांच्या पक्षाचे नेते, विशेषतः तुमच्या पक्षाचे वरिष्ठ जे नेते आहेत ते याच्या बाबतीत काही बोलत नाही. म्हणजे एकीकडे असं वाटतं की राजकीय प्रश्न सोडवण्याची जेवढी घाई सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना, विशेषतः दोन्ही राष्ट्रवादीकडच्या नेत्यांना आहे, तेवढी घाई अजितदादांच्या विमान अपघाताबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देण्याची दिसत नाहीये. आता प्रश्न असा आहे की अजितदादा हे काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नव्हते, ते लोकांचे नेते होते. त्यामुळे जर त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतील तर लोकांना त्यांची उत्तरं मिळायला पाहिजेत. पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर स्वतःपुरती ठरवून टाकलेलं आहे का की कोणतीही घातपाताची शक्यता नाहीये, त्यामुळे कुठल्याच प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाहीये? तसं नाहीये. खरं तर मी काल सुनील तटकरे साहेबांचंही ऐकलं. त्यांनी असं सांगितलं की याची चौकशी निष्पक्षपणे व्हायला पाहिजे. कारण त्याचा म्हणजे हे त्यांनी सांगितलेलंच आहे. आणि मगाशी जे तांत्रिक मुद्दे चालले होते त्याच्यावर मला भाष्य करू इच्छिते मी, की तुम्ही जर बघितलं की सातत्यानं सोशल मीडियावर VSK कंपनीबद्दल जरा जास्ती येत आहे की ह्याच फ्लाईटचा ऍक्सिडेंट माझ्या माहितीप्रमाणे 23 साली झाला होता. त्या ब्लॅक बॉक्स पुढे कुठेही मीडियामध्ये आलेलं नाहीये. त्यावेळेसचं हे विमान 16 वर्षापूर्वीचं होतं. नंतर US ही कंपनी बॅन केलेली आहे. अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या वाचनात काही मुद्दे आलेले आहेत. खरं तर हे सगळे मुद्दे येत असताना मुख्यमंत्री महोदयांनी तर पहिल्याच दिवशी सांगितलं की ह्याची चौकशी होईल, CIDची चौकशी लावलेली आहे. परंतु जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर उच्चस्तरीय समिती ही नेमायलाच पाहिजे सुप्रीम कोर्टाचे काही जजची. कारण जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत अजितदादा हे फक्त वरिष्ठ नेते नव्हते, तर खऱ्या अर्थानं जनतेतल्या मनातला एक महाराष्ट्रातला खूप काळ विकासाचं काम करणारा आणि शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारे एक नेते होते. त्याच्यामुळे माझ्यासारखीची पण भूमिका हीच आहे. फक्त काही जण मीडियावर येऊन मांडतायत, पण म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्तीचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, आज दशक्रिया विधी होता, 13वा झाल्यानंतर ह्या भूमिकेपासून आम्ही लांब हटणार नाही. जोपर्यंत
सत्य पुढे येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या पण कार्यकर्त्यांना वैशालीताई असं आहे की सातत्याने जेव्हा ती जेव्हा गोष्ट एखादी आपण- पक्षाच्या संदर्भातली महत्वाची गोष्ट असते त्यावेळेस पक्षाचे वरिष्ठ नेते हे दिशा ठरवतात, हे चौकशीची मागणी करतात, कशा प्रकारची चौकशी हवी याची मागणी करतात. जेव्हा तुमच्या पक्षाचा सगळ्यात मोठा नेता इतक्या मोठ्या अपघातामध्ये जातो त्यावेळेस वैशालीताईंच्या मनामध्ये प्रश्न येतात, अमोल मिटकरींच्या मनामध्ये प्रश्न येतात, तिकडे शरद पवारांच्या पक्षातल्या बजरंग सोनावणेंच्या मनामध्ये प्रश्न येतात. पण तरीही या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात प्रश्न येत नाही, त्यांच्याकडनं काही मागणी होत नाही की जर असं वाटत असेल खरोखर कार्यकर्त्यांना, लोकांना की उच्च न्यायालयाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या जजेसच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, तर ती मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं का होत नाही? असा उलटा प्रवास का होतोय की कार्यकर्ते मागणी करतायत, पक्षातले पदाधिकारी मागणी करतायत, पण उच्चपदस्थ नेते मागणी करत नाहीत? नाही, नक्कीच हे पण करतायत, परंतु सगळेजण हेच विचार करतायत की दादांचं दुःखद निधन झालं हे सगळं आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यापासून वरच्या नेत्यांपर्यंत पचवणं खूप अवघड झालेलं आहे. आणि म्हणून 13 दिवस झाल्यानंतर सातत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पण ठरवलं होतं की अमोल मिटकरी बोलत असतील किंवा अनेक नेते बोलत असतील तरी मी स्वतः असं ठरवलं होतं की 13 तारखेनंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटून याबाबतचं निवेदन देणार आहोत की साहेब आम्ही थांबू शकत नाही, पण किमान तो सीसीटीव्ही तरी आता रिलीज करावा की दादा त्या विमानात बसले होते. बरं, वंजारी सर, खरं तर 5 जण होते. ओके, नाही, आणि तो बरोबर आहे, तो प्रश्न बरोबर आहे की तो जर आकडा 6चा आला असेल तर तो कुठून आला होता जर विमानात 5 प्रवासी होते तर, आणि हा आकडा असा जर आला असेल तर गल्लत नेमकी झाली कुठल्या पातळीवर होती याचं उत्तर मिळायला पाहिजे, आणि गंभीर प्रश्न आहे तो. वंजारी सर, पण प्रश्न असा आहे, आणि हा प्रश्न थोडासा राजकीय करायला हवा की बाकीच्या राजकीय प्रश्नांची उत्तरं शोधायला नेत्यांना वेळ मिळतो, पण जेव्हा इतकी मोठी शंका आहे ती काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाहीये, ती अवघ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे. उपमुख्यमंत्री काय राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हते, फक्त महाराष्ट्राचे होते. मग जर महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ते सोडवण्याला प्राधान्य दिलं जात नाही, पण राजकीय प्रश्न सोडवण्याला मात्र प्राधान्य दिलं जाते. आता याच्यामध्ये राजकारण आणि रयत, राजकारण्यांना आणि विशेष करून तू जो उल्लेख केला डॉक्टर कविता की राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना याची कास का नाही, का प्रफुल्ल पटेल सारखे नेते, तटकरेंसारखे नेते ह्या बाबतीत आग्रही आणि अतिशय मी तर म्हणत सत्याग्रही राहून आंदोलनाच्या भूमिकेत का येत नाही? कारण राजकारण हा भाग गेल्या काही वर्षात आपण जो बघतोय तो प्रमाणाच्या बाहेर कलुषित झालेला आहे, आणि याची जाणीव राजकारण्यांना निश्चित आहे, पण ते दाखवायला धजावत नाही. परंतु महाराष्ट्राची रयत ही जनता ही जाणते, आणि जसं तू फार सुंदर उल्लेख केला की अजितदादा पवार हे कुठल्या पक्षाचे नेते होते हा महत्वाचा प्रश्न असो नसो, पण ते जनतेचे नेते होते. आणि आज जो प्रक्षोभ जनतेच्या मनात आहे, मला आठवतं ज्यावेळी गोपीनाथ मुंडेंचं प्राणोत्क्रमण झालं आणि त्यांची बॉडी इथे आणली तेव्हा जवळपास 1.5 लाख लोक आणि दगडफेक आणि रॉयट दंगली सारखे प्रसंग घडले. किंबहुना त्या होऊ नये त्यासाठी माननीय शरद पवार साहेबांनी ही एक सौजन्यपूर्ण भावना व्यक्त करताना म्हटलं असेल की हा अपघात आहे, याच्यात राजकारण करू नका. मला ही त्यांची भावना त्यांच्या पदावर शोभनीय वाटते, आणि त्या दिवशीची ती गरज सुद्धा होती. पण त्यामुळे जनतेचं समाधान झालं आहे का? जनतेचं समाधान अजिबात झालेलं नाही. आणि आज ज्या शंका उपस्थित होतात आहे, आता खासदार महोदयांनी शंका उपस्थित केलेली आहे. तुला सांगतो, ऑर्डिनरी माणूस शंका म्हणतो, पण खासदार हा संसदेचा सदस्य आहे, एक महाराष्ट्रीयन अमेरिकन सिनेटचा सदस्य आहे खासदार. श्रीकांत ठाणेदार नावाचा कोकणातला ग्रस्त आहे. त्यांनी साहित्य संमेलनामध्ये जे भाषण केलं त्याच्यात म्हणाला साताऱ्याच्या की मी एकट्याने एक प्रश्न उपस्थित केला, त्याच्यावर इन्क्वायरी झाली आणि 12 लोकांवर कारवाई झाली. आता संसदेचा सदस्य जर असेल आज खासदार महोदय ज्यांनी बॉम्बची शंका उपस्थित केली, तर त्या संसदेने सुद्धा याचा विचार करायचा आहे. आणि खरंच या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जर लोकशाही जिवंत असेल आणि यांना लोकशाही ठेवायची असेल
ती याची निटोपाट चौकशी होणं अत्यावश्यक आहे. ठीक आहे. उमेश जनक सर- शोभामध्ये याचं रूपांतर होऊ नये ओके. एवढीच प्रार्थना मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि इथल्या ठीक आहे. कलुषित झालेल्या राजकारणाला करावी लागेल आपल्याला. उमेश सर, अगदी थोडक्यात सांगा, वेळ संपलेली आहे. ही जी राजकीय वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील किंवा एकूणच सरकारमधले असतील, त्यांना याच्यातली शंका येत नाहीये का की त्यांच्या दृष्टीनं हा प्रश्न संपलेला आहे? कविताजी, मला असं वाटतं की त्यांच्या दृष्टीनं हा खरं तर प्रश्न संपलेला नाहीये, पण मगाशी आपण चर्चा करतोय की शरद पवार साहेबांनी त्या दिवशी निवेदन केलं आणि राजकारण करू नका, हा एक निव्वळ अपघात होता असं म्हटलं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाची एक भूमिका असते. वरिष्ठ जे नेते आहेत ते कदाचित कन्व्हिन्स झाले असतील की खरोखरच हा अपघात होता. याच्यामध्ये ज्या काही आता शंका उपस्थित झालेल्या आहेत त्या शंका कदाचित त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात आल्या नसतील, त्यांना त्या उपस्थित झाल्या नसतील. प्रत्येकाला प्रत्येक शंका, प्रत्येक भूमिका प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाला शंका येतेच असं नाही. गेल्या काही दिवसात जी काही चर्चा, जे काही इनपुट्स आहेत त्या आधारे काही लोकांनी शंका उपस्थित केल्यात. याचा अर्थ वरिष्ठ नेत्यांनी शंका उपस्थित केल्या नाहीत म्हणून त्यांना या विषयावरती किंवा या विषयात फारसा इंटरेस्ट नाहीये किंवा असंही आपण समजायचं कारण नाही. ते ओके. स्वतः ठीक आहे. कन्व्हिन्स असू शकतील की अपघात आहे. ठीक आहे. ठीक आहे. वैशाली ताई, 30 सेकंद, वेळ संपली. खरं तर तुम्ही बघितलं असेल की हा एअरपोर्ट, बारामती एअरपोर्ट हा एक प्रायव्हेट कंपनीकडे होता, माझ्या माहितीप्रमाणे रिलायन्सच्या आणि कोणाकडे आता तो तरी तो MIDC होता. कडे. नंतर तो नाही, MIDC कडे होता आणि MIDC ने 30 डिसेंबरला GR निघालाय. MADC कडे तो हँडओव्हर केलेला आहे. दॅट इज महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी. ओके. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे याला पण भरपूर काळ गेलेला आहे आणि मग त्याची जी टेक्निकली अपग्रेडेशन होतं त्याला वेळ का लागला ह्याचा सुद्धा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण सातत्यानं मी दौंडची मूळ असल्यामुळे बारामतीशी संबंधित जवळचं अनेक नातं. प्रश्न किंवा माहिती असतात. त्याच्यामुळे हा सुद्धा माझ्याकडे एक प्रश्न आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की ह्या एअरपोर्टच्या अपग्रेडेशनसाठी सातत्यानं अजितदादा आग्रही होते आणि मग तो GR निघाला 30 डिसेंबर का उजडला हा सुद्धा प्रश्न माझ्या. बरोबर आहे, कारण तिथे नाईट लँडिंगची सुविधा सुरू व्हावी यासाठी दादा आग्रही होते, प्रयत्न सुरू होते. मात्र ते सगळं व्हायच्या आधीच हा दुर्दैवी अपघात झाला. दुसरी महत्वाची गोष्ट, इथे फक्त काय राजकीय नेत्यांचीच विमानांचं उड्डाण होत होतं का, लँडिंग होत होतं का, तर नाही. इथे अनेक व्यावसायिकही येत होते आणि बऱ्यापैकी चांगलं रोजचं वापरात असलेलं विमानतळ आहे ते. असं नाहीये की तिथे 1-2 कधीतरी विमानं येतात, अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा जर काही चुका झाल्या असतील त्याचीही उत्तरं मिळायला पाहिजेत. पण ही गोष्ट मान्य करायला हवी आपल्याला की महाराष्ट्रानं आपला एक महत्वाचा नेता गमावलाय आणि तो नेता ज्या अपघातामध्ये गमावलाय त्या अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित होत असतील तर त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं महाराष्ट्रातल्या जनतेला मिळायला पाहिजेत. कारण महाराष्ट्राच्या जनतेला ती उत्तरं जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि यंत्रणांनी ती उत्तरं देण्यासाठी त्यांचं कर्तव्य निष्पक्षपणे बजावलं पाहिजे. ही अपेक्षा आपण करूयात की उत्तरं आपल्याला लवकर मिळतील. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.